नमस्कार मित्रांनो, माझं नाव शेखर आनंदे आणि आज मी तुम्हाला कॅनिझारो रिॲक्शन बद्दल एक खूपच जबरदस्त पॉइंट सांगणार आहे। कॅनिझारो रिॲक्शन फक्त तेच अल्डिहाइड देतात ज्यांच्याकडे अल्फा हायड्रोजन नसतो। ही रिॲक्शन आपण कन्सन्ट्रेटेड अल्कली मध्ये करतो, म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड NaOH कन्सन्ट्रेटेड KOH हाय टेम्परेचरला रिॲक्शन करतो। ह्या रिॲक्शन मध्ये आपण दोन मॉलिक्यूल घेतो, पण असे मॉलिक्यूल ज्यांच्याकडे अल्फा हायड्रोजन नाहीये त्यामध्ये आपण काय करतो, एका मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन करतो, दुसऱ्या मॉलिक्यूलचं रिडक्शन करतो आणि त्याच्यामुळेच ह्या रिॲक्शनला आपण रेडॉक्स रिॲक्शन सुद्धा म्हणतो। फॉर एक्झाम्पल मित्रांनो, तुम्ही जर फॉर्माल्डिहाइड घेतला आणि फॉर्माल्डिहाइडचं कॅनिझारो रिॲक्शन केली तर फॉर्माल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होऊन ऍसिड बनल, पण ऍसिडचा सॉल्ट भेटणार आहे, फॉर्माल्डिहाइडचं रिडक्शन होऊन मिथॅनॉल भेटणार आहे। तुम्ही जर दोन डिफरंट अल्डिहाइड घेतले, एक फॉर्माल्डिहाइड आणि एक बेन्झाल्डिहाइड, आणि त्याच्यावर जर कॅनिझारो केली तर जो मोर रिॲक्टिव्ह आहे त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि जो लेस रिॲक्टिव्ह आहे त्याचं रिडक्शन होतं। फॉर्माल्डिहाइड मोर रिॲक्टिव्ह आहे, त्याचं ऑक्सिडेशन होऊन सॉल्ट बनणार, ऍसिडचा सॉल्ट, आणि बेन्झाल्डिहाइडचं रिडक्शन होऊन बेंझिल अल्कोहोल भेटणार। ओके, थँक्यू।